नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी भरला उमेदवारी अर्ज. भाजपाचे विद्यमान आमदार संजय केळकर यांना उमेदवारी जाहीर. आणि बाजारपेठेतील वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला. यावेळेला ठाण्यातील परबवाडी शिवसेना शाखा येथून ITI वागळे सर्कल अशी रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेला त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कोपरी पचपाखडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5व्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. आपल्या मतदारसंघात प्रचंड असं शक्ती प्रदर्शन करत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या प्रभावाची चुणूक दाखवून दिली. यावेळेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी महापौर रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे, RC पाटील यांच्यासह अनेक महायुतीचे नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले गुरु धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात जाऊन दर्शन घेतलं. संत एकनाथ महाराज यांचे वंशज योगीराज महाराज गोसावी यांनी ठाण्यात येऊन एकनाथ शिंदे यांना आशीर्वाद दिले. त्यापूर्वी घरातून निघताना पत्नी लता शिंदे आणि सून वृषाली शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचं औक्षण केलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शक्ती प्रदर्शनाला सुरुवात झाली. अनाथांचा नाथ एकनाथ या गाण्यावर सर्व कार्यकर्ते भारावून गेले होते. रॅलीमध्ये अभूतपूर्व अशी गर्दी झाली होती. सर्व वातावरण भगवेमय झालं होतं. राष्ट्रवादी, भाजपा, RPI यांच्यासह महायुतीचे सर्व स्थानिक नेते कार्यकर्ते या रॅलीत उपस्थित होते. रस्त्यावरील या गर्दीमुळे वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणावर झालेली दिसून आली. वागळे इस्टेटमधील गल्लीतून ही जोरदार शक्ती प्रदर्शन करत मुख्यमंत्र्यांनी कोपरी बसपाखाडी हा आपला बालेकिल्ला कसा आहे हे पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शनातून दाखवून दिलं. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई महायुतीचे उमेदवार आमदार संजय केळकर यांनी आईचे आशीर्वाद घेऊन आपला उमेदवारी अर्ज भरला. दीपावलीच्या वसुबारसेच्या शुभदिनी केळकर यांनी घंटाळी देवी मंदिरात सहकुटुंब दर्शन घेतलं. त्यानंतर सकाळी निघालेल्या भव्य मिरवणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार निरंजन डावखरे, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, ठाणे शहर विधानसभा प्रमुख सुभाष काळे, नगरसेवक नारायण पवार, कृष्णा पाटील, सुनेश जोशी, मृणाल पेंडसे, संदीप लेले, परिवहन सदस्य विकास पाटील, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, सचिन पाटील, महेश कदम, डॉक्टर राजेश मडवी इत्यादींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो हितचिंतक नागरिक उपस्थित होते. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपाचे विद्यमान आमदार संजय केळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. संजय केळकर यांच्यासह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचारालाही सुरुवात केली असून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आमदार संजय केळकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. नौपाडा येथील घंटाळी मंदिरात केळकर यांनी सपत्नीक सहकुटुंब देवीचं दर्शन घेऊन मातोश्रींचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात, सागर संगीत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली. संजय केळकर यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मातृशक्तीसह प्रचंड जनसमुदाय एकवटला होता. यावेळेला केळकर यांचे चौकात जोरदार स्वागत करण्यात आलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताप्रमाणे विकसित ठाणे साकारण्यासाठी तिसऱ्यांदा ठाणेकरांचं प्रतिनिधित्व करत असल्यानं जनता पुन्हा एकदा मला निवडून देईल असा विश्वास यावेळेला आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला. 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणानिमित्त ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी कपडे, कंदील, विद्युत दिवे, रांगोळी आणि दिवाळी साहित्य खरेदीसाठी शनिवारी सकाळपासूनच गर्दी केली होती. त्यामुळे गोखले रोड, राम मारुती रोड, जांभळी नाका, ठाणे स्थानक परिसरातील मार्गांवर वाहनांचा भार वाढून कोंडी झाल्याचं चित्र दिसून आलं. या कोंडीमुळे नागरिकांना 10 मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी 20 ते 25 मिनिटांचा कालावधी लागतोय. ही कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांची मात्र दमछाक होताना दिसून आली. सोमवारपासून दिवाळी सणाला सुरुवात झाली. दिवाळी सणाकरता नागरिक
कपडे, कंदील, विद्युत दिवे, पणत्या, रांगोळी असं साहित्य खरेदी करतात. त्यामुळे दिवाळीच्या 15 दिवस आधीपासूनच दिवाळीचं साहित्य विक्रीसाठी बाजारपेठेत येतं आणि त्या ठिकाणी नागरिक खरेदीसाठी गर्दी करताना दिसून येतात. हे चित्र ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील गोखले रोड, राम मारुती रोड, जांभळी नाका, ठाणे सनक परिसरातील बाजारपेठांमध्ये गेल्या काही दिवसांपासून दिसून येते. यंदाही दिवाळीनिमित्त आकाशकंदील, विद्युत माळा, पणत्या, रांगोळ्या, सजावटीचं साहित्य, कपडे अशा विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. तर व्यापाऱ्यांनी देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानांबाहेर विद्युत रोषणाई तसंच सजावट केली आहे. शहरातील रस्तेही विद्युत रोषणाईनं उजळून निघालेत. या विद्युत रोषणाईमुळे तसंच दुकानांची सजावट पाहून नागरिकांचा खरेदीसाठी उत्साह वाढलाय. मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आव्हान देण्यासाठी अजित पवार गटाचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी सोमवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे ही निवडणूक पुरेशी चुरशीचीच होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात डॉक्टर जितेंद्र आव्हाड चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेत. त्यांचा पाडाव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटानं नजीब मुल्ला या त्यांच्या शिष्याला निवडणूक रिंगणात उतरवलंय. गेल्या काही वर्षातील दोघांमधील वाद सर्वज्ञात असल्यामुळे कळवा मुंब्रा मतदारसंघात आव्हाड विरुद्ध मुल्ला अशी लढत निर्माण करण्यात आली. त्यांना शिवसेना, शिंदे गट आणि भाजपानं पाठिंबा दिलाय. त्या अनुषंगानं नजीब मुल्ला यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत रॅलीत महायुतीचे कोणी मोठे नेते दिसले नसले तरी स्थानिक शिवसेनेचे गणेश साळवी आणि अन्य काही नेते रॅलीमध्ये सहभागी झाले होते. नगरसेवक म्हणून ठाणे महापालिकेत प्रभाव पाडणारे मुल्ला हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. त्यापूर्वी त्यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे आणि सेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यानुसार दिघे यांनी आज शक्ती प्रदर्शन करत कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेला सेना नेते राजन विचारे, नरेश मणेरा यांच्यासह अनेक महाआघाडीचे स्थानिक नेते उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांना कोपरी पाचपाखडी मतदारसंघात अडकवून ठेवण्यासाठी महाविकास आघाडीनं दिघे अस्त्र वापरण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार केदार दिघे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सर्वप्रथम दिवंगत आनंद दिघे यांच्या समाधीस्थळावर जाऊन त्यांचं दर्शन घेतलं आणि शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केली. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून केदार दिघे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांचं आव्हान स्वीकारत त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्धार करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आगामी काळात शिंदेविरुद्ध दिघे अशी लढाई संपूर्ण राज्याला पाहायला मिळेल. मुंब्रा बायपास रोडवर सापळा रचून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकानं 18,75,000हून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. तसंच या प्रकरणी सूरज इंदाराम मेघवाल आणि रामलाल दौराराम या दुकलीला शनिवारी दुपारी अटक करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागानं दिली. ही कारवाई विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मुंब्रा बायपास रोडनं 6 चाकी टेम्पोतून भारतीय बनावटीचे विदेशी मद्य नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून संशयित वाहनांची तपासणी केली. त्यात एका टेम्पोमध्ये भारतीय बनावटी विदेशी मद्याच्या 120 बॉक्स आढळून आले. ते बॉक्स त्या टेम्पोत विशेष कप्पा बनवून लपवले होते. टेम्पोसह तो साठा जप्त केला असून त्या मद्याच्या बॉक्सवर केवळ दादरा आणि नगर हवेली इथे विक्रीचा परवाना असल्याचं लिहिलंय. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क ठाणे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे भरारी पथक क्रमांक 1 चे निरीक्षक MP धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक NR महाले, SR मिसाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक BG थोरात, जवान RB खेमनर, RS पाटील, PA महाजन, PS नागरे, SS यादव, MG शेख या पथकानं केली. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी भरला उमेदवारी अर्ज. भाजपाचे विद्यमान आमदार संजय केळकर यांना उमेदवारी जाहीर आणि बाजारपेठेतील वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक.
आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.